पुण्यात राजकीय घडामोडींकडे मुंबई भाजप अध्यक्षपद नेमकं कुणाकडे जाणार? प्रवीण दरेकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। अमित साटम, अतुल भातखळकर यांचीही नावं चर्चेत आहेत। पराग आळवणी, संजय उपाध्याय, सुनील राणे हे देखील शर्यतीत आहेत। मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना भिडणारा आणि शिंदे सेनेला वरचढ ठरवणारा नवा भिडू असावा या दृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं। महेश, कोणतं नाव समोर येऊ शकतं? अर्थातच शिंदे सेनेला वरचढ ठरणारा असा नवा भिडू हवाय आणि उद्धव ठाकरेंना भिडणाराही हवाय असं कळतंय। नक्कीच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा। आणि अशातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना फडणवीस सरकारमध्ये सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। तर त्यामुळे आता मुंबई अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे पाहण्यासारखं असणार आहे। याचं कारण म्हणजे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असं आता भाजपाचं धोरण आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना भिडणारा असा एक चेहरा सध्या बीजेपीला द्यावा लागणार आहे। एकंदरीत पाहता मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता असल्या कारणामुळे आता त्यात जर बाजी मारायची असेल तर तशा प्रकारचा एक कणखर आणि भिडणारा चेहरा द्यावा लागेल असं आता भाजपकडून सांगितलं जात आहे। मुंबई महापालिकेवर गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता जरी असली तरी 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 82 नगरसेवक हे निवडून आले होते। मुंबई अध्यक्ष म्हणून शेलार यांनी सातत्याने महापालिका आणि ठाकरे यांच्यावर टीका करून आक्रमकपणा दाखवला होता। आणि आता त्यांच्यानंतर यावेळी महापालिका निवडणूक जिंकूनच भाजपाचा महापौर बसवण्याचा प्रयत्न राहणार आहे। आणि यासाठी एक आक्रमक चेहरा देण्यात यावा असं आता सांगितलं जात असताना समोर काही नावं समोर येतात, ज्यामध्ये मुंबई अध्यक्षपदासाठी अमित साटम, अतुल भातखळकर, पराग आळवणी, संजय उपाध्याय आणि काही जणांची नावं पुढे आलेली आहेत। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी आमदार सुनील राणे यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। तर एकंदरीत पाहता यामध्ये आता दरेकर बाजी मारू शकतात असं सूत्रांकडून कळतंय। तर येणाऱ्या काही दिवसातच आता हे चित्र स्पष्ट होईल की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप कुठला आक्रमक चेहरा देतोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश।